3.5 वर्ष 2.5 वर्ष माझी मुख्यमंत्री म्हणून माझी 2.5 वर्ष आणि देवेंद्रजींचं तर 1 वर्ष झालं, 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या 3.5 वर्षात जे मुंबईमध्ये काम केलं ते आपल्यासमोर आहेच, परंतु मुंबईचा आणखी विकासाचा वेग आम्हाला वाढवायचा आहे आणि म्हणून या वचननाम्यात देखील आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या हिताचं, मराठी भाषेचं आणि संपन्न मराठी संस्कृतीचं रक्षण करणं, वाढवणं, जोपासणं हे आमची जबाबदारी आहे महायुतीची आणि आमचं वचन देखील आहे. त्याचबरोबर जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे. हा मुंबईकर इकडे वसई विरार नालासोपाऱ्यापर्यंत गेला, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत गेला. याला जबाबदार कोण हा देखील सवाल आहेच, की जे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेत सत्तेत होते. त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारून दिलेत आणि म्हणून महायुती सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेत. किंबहुना त्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून पूर्तता करणार आहोत. मुंबई पहागडीमुक्त करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय. 100 वर्ष लोक राहतात, परंतु ते घरामध्ये घर दुरुस्तही करू शकत नाही, रिडेव्हलपमेंटही करू शकत नाही, ते विकूही शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यांना कर्जही मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूर करण्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला. जे ओसी मिळत नव्हती त्यांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागत होती, दुप्पट मालमत्ता भरावा लागत होता. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून या पागडीतल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा संकल्प देखील आम्ही या वचननाम्यात घेतलेला आहे.